श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठीच का आला आहे याचं उत्तर तुला पुढील काही मिनिटातच मिळणार आहे. तेव्हा पुढील 11 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. पुढील 11 मिनिटात तू माझे आशीर्वाद, चमत्कार आणि खूप काही गोष्टी एकत्रित करून प्राप्त करणार आहेस. तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशासोबत माझ्यासोबत घालव, कारण ही तुझ्या मार्गातील काही अडचणी दूर करणारी काही क्षण आहेत, ज्यामुळे तुझ्या आयुष्यातून खूप काही गोष्टी दूर निघून जाणार आहेत, ज्यांनी तुझे मन दुखावलेले आहे. सराव कर की आता तुला त्यांच्यापासून वेगळं व्हायचं आहे. जे कोणी तुझे शत्रू आहेत ते तुझ्यापासून वेगळे नाहीत किंवा तुझ्यापासून दूर नाहीत, तर ते अगदी जवळचेच असू शकतात. कधी ते मैत्रीच्याद्वारे तुझ्यापर्यंत पोहोचतात. वर दाखवताना तुझ्याशी चांगली मैत्री दाखवतात, पण अंतर्मनातून मात्र तुझे नसतात. तू त्यांना ओळखू शकलास तर फार बरे होईल. तू त्यांच्याकडे बसणे उठणे टाळावे. कधीकधी काही गोष्टी मी तुला खुलासेवार सांगत असतो, तर कधीकधी मी तुला काही संकेतानुसार सांगत असतो. कधीकधी शत्रू बाहेरचे नाही, तर कुणासाठी ते त्यांच्या घरातीलच काही व्यक्ती, काही सदस्य आहेत जे त्यांच्याबद्दल जास्त प्रगतीच्या भावना व्यक्त करत नाही. दूरून त्यांना पाहत तर असतात, पण त्यांच्यासाठी चांगले मनोरथ ठेवत नाही, चांगल्या इच्छा व्यक्त करत नाही. अशा वेळेस देखील तुम्ही त्यांच्यापासून वेगळे होणे थांबवू इच्छिता का? आज मी तुम्हालाच प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही त्यांच्यापासून वेगळे होऊ पाहत आहात का? तर मी तुमच्या सोबत आहे. अनेक काही अशा गोष्टी घडून गेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात ताण, तणाव आणि संघर्षांचा सामना करावा लागला आहे का? कधीकधी काही अपमानास्पद अशा भूमिकांना सामोरे जावे लागले आहे का? कधीकधी तुमचे मन एकांतात खूप दुखावल्या गेले आहे का? आणि ती दुखावणारी व्यक्तीसुद्धा तुमच्या जवळच आहे का? पण तुम्ही काहीही बोलू शकत नाही किंवा तुम्ही त्यांना दूर देखील करू शकत नाही. अशी परिस्थिती असताना देखील तू तुझा संयम ढळू दिला नाहीस किंवा तू तुझ्या विरोधकांच्या विरोधात काहीही माझ्याकडे तक्रार केलेली नाहीस. हे बघून मी खूप आश्चर्याने आणि आनंदाने भरलेलो आहे, कारण आज हा संदेश मी त्यांनाच देऊ करत आहे ज्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. होय ना? सत्य ऐकत आहेस बाळा. मला माहीत आहे तुझ्या मनातील भावना, वेदना, दुःख. म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सांत्वन देण्यासाठी आलो आहे. आणि हे सांत्वन नुसतं नाही, तर त्यावर उपाय देखील निघणार आहेत. पण शांत रहा. आजही काहीही बोलू नकोस, मोठ्याने उत्तर देऊ नको. कोणी भांडण करण्यासाठी सुद्धा उत्सुक असेल तर त्याची इच्छा पूर्ण करू नकोस, कारण अनेक जण तुझ्याकडून वादविवादाची अपेक्षा ठेवून आहेत. तू फक्त बोलावे आणि त्यांनी मात्र शब्द रोखून धरावेत. अशी तुझी गत होत आहे का? मला सांग, काही गोष्टींमध्ये तुझ्यासाठी अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत का की तुझ्या शब्दांना पकडायचे, तुझ्या शब्दांवर लक्ष ठेवायचे आणि मग तिथून कुरापती काढणे सुरू करायचे? तर हे सर्व काही एकत्रित केल्या जात आहे. देव तुला एकटं पडू देणार नाही. जरी तू तुझा संयम ठेवलेला आहेस, पण तुझ्या मनातील भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि म्हणूनच मी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे. बाळा, कदाचित काही लोक तुला
घाबरवण्यासाठी किंवा तुला दुखावण्यासाठी काही गोष्टी वारंवार करतील, पण तिकडे लक्ष देऊ नकोस. तू भगवंताच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. काही लोक तुझ्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील, कारण ते विघ्न संतोषी आहेत. त्यांना तेच हवं आहे की तुझी चिडचिड व्हावी, तुझा राग व्हावा आणि तू त्यांना काहीतरी या सर्व गोष्टींमध्ये काही अपशब्द बोलावेत. फक्त याचीच ते तग धरून आहेत. मग तुला संयम ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी लोक तुझ्या बोलण्याचे गैरफायदेसुद्धा घेतात. त्यावर तुला विचार करणे आवश्यक आहे. काही मनाच्या भावना तू कुणाकडे व्यक्त करत आहेस याकडे लक्ष पुरव. अशा चुकीच्या व्यक्तींकडे कधीही आपले मनोगत व्यक्त करू नकोस, कारण ते फक्त ऐकतील आणि अशा व्यक्तीला सांगतील जे तुझे विरोधक आहे आणि ते त्याचा गैरफायदा घेण्यासाठी परत परत तो प्रयत्न करतील. आणि मला तुझ्याकडून ती अपेक्षा नाही आणि मला तुझ्याकडून ते सर्व काही थांबवायचे आहे. म्हणूनच आज हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्याचकरता पाठवला आहे. माझे आशीर्वाद निरंतर त्यांच्यासोबत असतात जे इतरांसाठी चांगले विचार करतात, चांगल्या भावना ठेवतात आणि फक्त देवाचे ध्यान करतात. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आपल्या चांगल्या मार्गावर चालण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहात. म्हणूनच तुमच्या आयुष्यातून आता त्रासदायक लोक, त्रासदायक गोष्टी दूर करण्यासाठी स्वतः भगवंताने तुझी निवड केली आहे. तू जेव्हा पुढे जातोस तेव्हा तुला देव थांब म्हणत नाही, तर तुझा हात धरून तुला पुढे नेतो, तुला सावरतो, तुला उचलतो आणि तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. आज तू ज्या मार्गावर चालत आहेस तिथे तुझा देव तुला सतत दिसत असेल, भगवंत आठवत असेल, कारण तो मार्ग तुला दाखवणारा भगवंतच आहे, परमेश्वरच आहे. तू तुझ्या मार्गाला कधीही बदलू नकोस. वाईट मार्गाची कास कधीही शोधू नकोस, कारण काही लोक फक्त काही काळापुरते येऊन तुम्हाला असे मार्ग दाखवतात ज्यावर चालल्यावर तुमचा काही काळापर्यंत फक्त फायदा होतो, पण नंतर मात्र तुमचा हात धरून ते तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. म्हणून अशा मार्गांवर कधीही जाऊ नका जे काही थोड्या काळातच तुम्हाला पुढे नेणारे असतील. मला माहीत आहे कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पुढे कुठे जाणे शक्य नाही, कारण मी तुम्हाला तो मार्ग दाखवणार आहे. कष्ट करावे लागतील, काही प्रयत्नही करावे लागतील, पण यशही मोठे असेल. ते यश तुम्हाला चिरकाल आनंद प्रदान करणारे, तुमच्या हिमतीला, तुमच्या धैर्याला वाढवणारे असेल. म्हणून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष पुरवा. जे लोक तुमचा विरोध करतात त्यांना मागं टाकण्यासाठी एक प्रयत्न करा. कमी बोलणे सुरू करा. कधीकधी काही व्यक्तींना उत्तर दिलेच पाहिजे अशी याची आवश्यकता नाही. मी आज हा संदेश तुझ्याच पुढे का पाठवला आहे, तू याचे स्मरण ठेव की पुढील काळात तुझ्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होताच लक्षात ठेव की स्वामी आईने तुला काय सांगितले आहे. कमी बोलणे आणि आपले कर्म पूर्ण करणे हेच तुझे ध्येय असले पाहिजे. बाळा, कर्माशिवाय गती नाही. कर्म करत राहा आणि कर्मांची गती देणारा तो भगवंत आहे, तो परमेश्वर आहे, तो सर्व काही पाहत आहे. म्हणूनच तुझ्या कर्मासाठी तुला मी निवडतो. पुढे जा, कारण तुझी प्रगती निश्चित आहे. तूच जिंकणार आहेस, तूच विजयी होणार आहेस. जर तू या वादविवादांपासून मोकळा होऊ इच्छितो, या काही लोकांपासून मुक्त होऊ इच्छितोस, तर आत्ताच कमेंट्समध्ये होय देवा मी मुक्त होऊ पाहतो, मला मार्ग दाखवा, तर नक्कीच तुला मार्ग सापडतील. हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा देवाचे कार्य अफाट अनंत आहे ते तुझ्यापर्यंतही पोहोचत आहे. शांत रहा, आनंद व्यक्त करा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवा, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा पूर्ण करा, कारण त्यातूनच तुम्ही अधिक आनंद एकत्रित करणार आहात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी